मोठ्या कार्यकर्त्या, एक महत्वाचं व्यक्तिमत्व सुवर्णाताई गोखले या आपल्याकडे प्रमुख अतिथी म्हणून आलेले आहेत. सर्वांच्या वतीने मी सुवर्णाताईंचं मनःपूर्वक स्वागत करते आणि थोडासा परिचय करून देते सुवर्णाताईंचा. सुवर्णाताईंनी बीकॉम, MA हे प्रथम श्रेणीत त्या उत्तीर्ण झालेल्या आहेत. त्याच्यानंतर DBM पदव्युत्तर जो अभ्यासक्रम आहे वुमेन्स स्टडीज हा पुणे युनिव्हर्सिटीतनं त्यांनी केला. MPhil ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. शिक्षण त्यांचं शालेय शिक्षण चालू असतानाच म्हणजे 1984 ते 94 या काळातच त्यांनी अनेक ठिकाणी अभ्यास दौरे केले. पंजाब, दार्जिलिंग, नेपाळ, बिहार, अयोध्या, राजस्थान, गुजरात अशा अनेक ठिकाणी त्या जाऊन आलेल्या आहेत. राष्ट्रीय युवा परिषद महाराष्ट्र प्रदेश समन्वयक त्या होत्या. युवती विभागाच्या त्यांनी 5 वर्ष प्रमुख म्हणून काम केलं. सोलापूर येथे 1 वर्ष त्या पूर्ण वेळ काम करत होत्या. ज्ञान प्रबोधिनीच्या मुद्रण विभागाचा प्रमुख म्हणून त्यांनी काम बघितलेलं आहे. बचत गट उपक्रमाच्या प्रमुख त्या होत्या आणि 1995 सालापासून त्या स्त्री शक्ती प्रबोधन ग्रामीण विभागाच्या प्रकल्पाधिकारी म्हणून काम बघतात. त्यानंतर चालना या बचत गटाचा त्या सदस्य आहेत, त्या खजिनदार म्हणून तिथे काम बघतायत. ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि सोलापूर या कार्यकारिणीच्या त्या सदस्य आहेत, सचिव म्हणून त्या तिथे काम बघतायत. त्यांनी अनेक पुस्तकही लिहिलेली आहेत. आवाज येतोय ना? येतोय. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना, केल्याने होत आहे रे, नंतर बचत गटासाठी व्यवस्थापन पुस्तिका, आणखीन एक हर्षू मोठा होतोय हे पालकत्वाचा अनुभव सांगणार एक पुस्तक, हे त्या पुस्तकापैकी एक आहे. लोकसत्ता हे वर्तमानपत्र आपल्याला माहिती आहे, त्यामधल्या चतुरंग पुरवणी त्यांनी लेख लिहिलेले आहेत. प्रभात हे वर्तमानपत्र आहे, त्याच्यामध्ये 24 लेखांचं सदर त्यांनी चालवलेलं आहे. विविध मासिकांमध्ये म्हणजे विवेक, मिळून साऱ्या जणी, आपल्या छात्र प्रबोधनच्या अंकामध्ये सुद्धा त्यांनी अनेक लेख लिहिलेले आहेत. 25-30 पेक्षा जास्त लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्या 3 फिल्म सुद्धा आहेत, म्हणजे CD पण आहेत. सारं बदललं, आम्ही बिघडलो आणि पैकाईचा उदो उदो या त्या 3 फिल्म गो सुवर्णा या नावाने YouTube चॅनलवर पण आहेत, तुम्ही जरूर बघा त्या. आर्थिक साक्षरता, बचत गट, व्यक्तिविकास या विषयाचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे. नंतर त्यांचे पेपर प्रेझेंटेशन म्हणजे संशोधन जे केलं जातं त्याचे प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण हे त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेत केलेलं आहे. राष्ट्रीय परिषदेत त्यांचे पेपर वाचले गेले, म्हणजे हे जे संशोधन प्रकल्प असतात त्याचं सादरीकरण वाचन झालेलं आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, त्यापैकी आपण काही महत्वाचे बघूया. बाया कर्वे हा महर्षी कर्वे शिक्षण संस्था आहे, त्यांच्याकडनं पुरस्कार. नंतर व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार, यशस्वी महिला पुरस्कार, समाज शिक्षक पुरस्कार, सन्माननीय महिला यशस्विनी पुरस्कार, महिला सबलता पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. आणि याशिवाय सेवाव्रती कार्यकर्ता पुरस्कार, जिजामाता पुरस्कार असे इतरही 14 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर अशा ह्या खूप मोठं कार्य प्रबोधिनीतही करणाऱ्या अशा प्रमुख अतिथी आपल्याला लाभलेले आहेत. आता त्यांच्या बरोबर तुम्हाला गप्पा मारायचे आहेत. त्यांना तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही त्यांना विचारणार आहात. त्या उत्सुक आहेत तुमच्याशी गप्पा मारायला. पुढचा आता मी अनादिताईला सांगते की पुढचा कार्यक्रम सुरू करू. आता आपण सुवर्णताईंबरोबरचा गप्पांचा कार्यक्रम सुरू करूया.
आपल्याला सुवर्णाताईंचा प्रवास जाणून घ्यायला सगळेच जण खूप उत्सुक आहेत. तर मला असं वाटतं ताई, की तुम्ही ज्ञानप्रबोधिनीच्या संपर्कात कशा काय आलात? आणि तुमचे शालेय जीवनातले काही विशेष उल्लेखनीय अनुभव तुम्ही आम्हाला सांगाल का? अगदी खरं म्हणजे ज्ञानप्रबोधिनीमध्ये मी विद्यार्थिनी म्हणून आले 1978, 77, 78 या वर्षामध्ये. आणि तेव्हापासून मी प्रबोधिनीत येतेच आहे. म्हणजे माझी आई 85 वर्षाची आहे. कोणी विचारलं मी कुठे गेले तर ती अजूनही सांगते शाळेतच गेली आहे ती, अजून काही शाळा सुटत नाही, अशी घरच्यांची तुमच्यासारखी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे प्रबोधिनीची ओळख ही शाळेतून होते. आणि काय प्रबोधिनीचं वैशिष्ट्य, तर धडपड करायला शिकवते. स्वतः स्वस्थ बसायचं नाही, माझ्या आईचं वाक्य सांगते बरं का, स्वतः स्वस्थ बसायचं नाही आणि दुसऱ्याला स्वस्थ बसू द्यायचं नाही. त्यामुळे काहीतरी गृहपाठ करण्याच्या निमित्तानं, जसं महेंद्रबाईंनी संपादकांनी छात्र प्रबोधनच्या निमित्तानं कामाला लावलंय की नाही, असं सगळं आम्ही शाळेत असल्यापासून अनेक गोष्टी करतोय. मग छोटे प्रकल्प असतील, काही गोष्टी जमा करायचा प्रकल्प असेल तर त्या निमित्तानं आम्ही एकत्र जमायचो, कुठं बाहेर जाऊन नवीन नवीन गोष्टी शाळेतून बघायचो, त्यामुळे जमायचो. आणि त्यामुळे प्रबोधिनीत येण्याची गोडी लागत गेली, असं खरं झालं. आता ताईंनी सुरुवात खरं माझी प्रबोधिनीपासून झाली. तुमचे शालेय जीवनातले एखादा अविस्मरणीय प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल. इंग्रजी कसं शिकलो ते सांगते बरं का. आम्हाला इंग्रजीची खूप भीती वाटायची सुरुवातीला. आताच्या काळात तुमच्या सगळ्यांच्या कानावर खूप इंग्रजी पडतंय, तेव्हा इंग्रजी फारच नवीन भाषा वाटायची. आणि मग आम्ही इंग्रजी मराठीतून शिकायचं असं म्हटलं म्हणजे काय, आम्ही इंग्रजी शब्द शिकलो आणि देवनागरीतून इंग्रजी लिहायला शिकलो. आणि मग भरभर इंग्रजी वाचता यायला लागलं, खूप शब्द माहिती व्हायला लागले. आणि त्यानंतर इंग्रजी यायला लागलं, बोलायला लागलो, कविता शिकलो. आणि मग असं 5 मिनिटं कविता म्हणतोय, 10 मिनिटं कविता म्हणतोय, असं झाल्यामुळे इंग्रजीचा आत्मविश्वास आला आणि वेगळ्या पद्धतीनं शिकलो. किंवा आम्ही शाळेत यायचो ना, अजून एक अनुभव सांगते. शाळेत आम्ही यायचो, किती वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. तेव्हा काही जणांनी, तुम्ही कदाचित पुण्यातली ज्ञानप्रबोधिनीची बिल्डिंग बघितली असेल, आणि मी शाळेत होते तेव्हा ते इमारत बांधकामाचं काम चालू होतं. तर आम्हाला असं सांगायचंय, शाळेतून खालून वर जायचंय ना, मग जाताना एक वीट 4थ्या मजल्यापर्यंत घेऊन जायची. आणि तेव्हा आमची शाळा 7वी 8वी पर्यंत होती. दरवर्षी एक एक इयत्ता वाढत गेली, असं झालं. आणि मग 100-150 मुली खालून वर येताना 100-150 विटा पण त्यांच्या सोबत वर यायच्या. आणि त्यामुळे ही शाळा आपली आहे आणि आपली शाळा असेल तर शाळेसाठी वीट व्हायला लागली रोज एक तरी काही हरकत नाही. अशा वेगळ्याच काहीतरी गोष्टी आम्ही शाळेमध्ये शिकलो. की आता मला खरं शाळा सोडून 40 वर्ष होऊन गेली, पण आम्ही सगळ्या वर्गातल्या मुली या व्हॉट्सअपमुळे अजून एकत्र जमलो, तर ज्या वेगवेगळ्या आठवणी काढतो ना, त्याच्यात ही पण आठवणी. कसं ना, आपण ते विटा घेऊन वर जायचो. आणि त्यामुळे एकत्र वेगळ्याच प्रकारच्या आठवणी. म्हणजे वर्गानं काय केलं तर वर्गातल्या शिक्षा पण भारी असायच्या. गृहपाठ केलं नाही तर ताई सांगायच्या 5 संस्कृतचे श्लोक पाठ करून आणायचे. आणि मग आजूबाजूच्या शाळेतल्या मुली म्हणायच्या आम्ही गृहपाठ केले नाही तर आम्हाला मार बसायचा, 10 वेळेला ते लिहून आणा सांगायचं. तुमची शाळा काहीतरी वेगळीच आहे बाबा, वेगळ्याच शिक्षा सांगतात. आणि त्यामुळे शिक्षा सुद्धा गंमतशीर असायच्या, की ज्यानं क्षमता वाढायच्या. असं काय काय आम्ही प्रबोधिनी शाळेत असताना केलं. वा. आता तुम्ही प्रबोधिनी शाळेच्या निमित्ताने आलात आणि पुढे प्रबोधिनीच्याच झालात. तर युवती दलाचंही काम तुम्ही केलं. तर तुमचे महाविद्यालयीन जीवनातले काही अनुभव, काही एखादा ठळक अनुभव आणि युवती दलाच्या कामाचं तुमचं स्वरूप तेव्हाचं कसं होतं, याबद्दल थोडंसं काही आम्हाला सांगितलं तर ऐकायला आवडेल. हो. शाळेमध्ये असताना जसे बाकी गोष्ट सांगितल्या ना, तसं शाळेमध्ये असताना पण आमचं दल चालायचं.
आमची शाळा सकाळी असायची पण दल मात्र संध्याकाळी असायचं आणि तेव्हापासून खेळलं पाहिजे असं वाटायचं. आणि मग खेळ घेणाऱ्या ताई आमच्यापेक्षा 2-4 वर्षांनीच मोठ्या असायच्या आणि मग आम्ही लहान असताना त्या त्यांच्या भोवती ताई 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 करत जायचो आणि 4 गोष्टी त्यांच्याशी बोलायचो, गप्पा मारायचो. आणि तेव्हाच असं वाटायचं की अरे आपण कॉलेजमध्ये गेल्यावर पण असं ताई ताई म्हणणार आपल्याला कोणीतरी पाहिजे बरं का. आणि म्हणून 10वीतून पुढे जाताना असा विचार केला की आपल्याला पुढे प्रबोधिनीचं काम करायचं आपण ठरवलंच आहे 10वी मध्ये. तर मग आपण अभ्यासाची शाखा अशी घेऊ की ज्याला भरपूर काम करायला वेळ मिळेल. आणि म्हणून मी कॉमर्सला गेले आणि मग रोज दिवसातले 3-4 तास हे युवती विभागाच्यासाठी प्रबोधिनीमध्ये असायचं. त्यातला तास 1.5 तास मुलींच्या सोबत खेळायचं. म्हणजे आता मुलींना खूपच स्वातंत्र्य आहे पण त्यावेळेला तेवढं स्वातंत्र्य नव्हतं या तुलनेत. म्हणजे आम्ही मुलींनी गडावर सहल काढायची ठरवली तर निम्म्या मुलीच नाही म्हणायच्या, छे छे आम्ही नाही येणार गडावर, गडावर जाणं मुलांची कामं असतात, मुली कुठं जातात का असं करायला. आणि त्यामुळे इथून प्रयत्न करायला लागायचे. आणि मग आमच्या सगळ्या ताईंचा गट असा होता की मुलींची सायकल सहल 20 किलोमीटर घेऊन जायची तर आपल्याला 40 किलोमीटर जाता आलं पाहिजे. म्हणून त्या सहलीची प्रॅक्टिस म्हणून आधी 10 दिवस 40-40 किलोमीटर सायकल चालवून बघायची. मुलींना ट्रेकिंगला न्यायचं तर आपण आधी त्या गडांवर 2 वेळेला जाऊन यायचं. आणि त्यामुळे युवती वयामध्ये कॉलेजमध्ये असताना मिळणारा वेळ असा कुठेतरी उत्पादक म्हणून लावायचं असं ठरवायचो. आणि त्यामुळे मगाशी मला वाटतं रुद्रच्या बोलण्यात विक्री उपक्रमाबद्दल आलं होतं तसं असं काहीतरी करायला लागलं तर मग कायम पैसे लागायचे. आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ठरवलं होतं कोणी घरी पैसे मागायचे नाही. आणि त्यामुळे युवती विभागात एकीकडे आम्ही दल घ्यायचो आणि कुठला तरी एक छोटासा विक्री उपक्रम करायचो की ज्याच्यातून अशा सगळ्या गोष्टीला लागणारे पैसे स्वतःचे स्वतः मिळवता येतील. आणि पैसे मिळाले की आई बाबा नाही म्हणणार नाही कुठल्या गोष्टीला. त्यामुळे आपल्याला आपला हट्ट पुरवला गेला पाहिजे असं वाटत असेल तर का बरं नाही म्हणतात असा विचार आम्ही युवती वयामध्ये करायचो आणि आधीच उत्तर द्यायचो. म्हणजे असं माझ्या बाबांनी मला सांगितलं होतं की हे सगळं तू करतेस ना किती दिवस करायचं तर प्रत्येक परीक्षेत मला तुझ्या मार्क लिस्टवर फर्स्ट क्लास असं दिसलं पाहिजे. मग तू काही कर मी काही विचारणार नाही तुला. आणि त्यामुळे परीक्षेच्या आधी 8 दिवस जसं तुम्ही आंदोलन करता की नाही तसं आई म्हणायची यांचं झालं अभ्यासाचं आंदोलन सुरू झालं. आता दिवस नाही नि रात्र नाही 12 तास 14 तास 16 तास अभ्यास एके अभ्यास का तर ते रिझल्ट वर फर्स्ट क्लास दिसायला पाहिजे त्याशिवाय पुढचं वर्ष आपल्याला कामाला मिळणार नाही. असा युवती असताना शारीरिक पण ताणायला शिकायचं मानसिक पण ताणायला शिकायचं. आणि त्यामुळे असं वाटतं अरे आपण अजून हे करू शकतो हे करू शकतो अशा आपल्या क्षमता वाढत जातात. आणि युवा वय या वयात तुम्ही सुद्धा जेवढं काम कराल ना त्या आयुष्यभर तुम्हाला तुमच्या क्षमतांची ओळख करून द्यायला खूप मदत करतं. तसेच माझे युवती विभागातले खरं तर अनुभव आहे. ताईंनी आपल्या सगळ्यांना आता खूपच महत्वाची गोष्ट सांगितली की हेच वय आहे आपल्या क्षमता ताणायचं विकसित करायचं. त्यामुळं वेगवेगळ्या आघाड्यांवर एकाच वेळी लढत राहिलं पाहिजे वेगवेगळे अनुभव घेतले पाहिजेत जास्तीत जास्त समृद्ध होत गेलं पाहिजे असं मला वाटतं. मंजिरी ताई तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकता. नमस्कार सुवर्णताई. तुमचे अनुभव ऐकत राहावेसे वाटतात. जसं तुम्ही म्हणालात क्षमता वाढवण्यासाठी बरंच काही तुम्ही केलं तर तसंच अतिशय तरुण वयामध्ये तुम्ही वेगवेगळे अभ्यास दौरे सुद्धा केले जसे गुजरात राजस्थान गोरखालँड वगैरे. तर त्यापैकी एखाद्या अविस्मरणीय असा अनुभव तुम्ही आम्हाला सगळ्या छोट्यांना आणि मोठ्यांना सांगाल. थँक्यू. प्रबोधिनीच्या प्रार्थनेमध्येच आपण म्हणत असतो की अभ्यास देश स्थितीचा समतोल चालव. आणि इतक्या बारीक बारीक गोष्टी आपल्याला माहिती नसतात किंवा म्हणजे आता माझं सगळं बालपण पुण्यात सदाशिवपेठ नारायणपेठ अशा जवळच्या भागात गेल्यामुळे की आम्ही गुरखा प्रश्न अभ्यास दौऱ्याला गेलो होतो. आणि तेव्हा या सगळ्या गुरखा प्रश्नाचे प्रमुख सुभाष घिशिंग
म्हणून पुढारी होते, त्यांना भेटायला गेलो. आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, कदाचित तुम्ही पण याचं उत्तर देऊ शकाल, की तुमच्या गावामध्ये पण असे स्वेटर विकायला, जर्किन विकायला रस्त्याच्या कडेला काही लोक बसतात का? मी पटकन म्हटलं, हा, ती लोक नेपाळी असतात. ते म्हणाले, म्हणूनच आम्ही आंदोलन केलंय. मला काही समजलं नाही. म्हटलं म्हणजे काय? ते म्हणाले, नेपाळी शब्दाचा अर्थ काय माहितीये का तुम्हाला? आणि मग विचार केल्यावर, त्यांनी उलगडल्यावर माझ्या लक्षात आलं की नेपाळी याचा अर्थ जो नेपाळ या देशाचा नागरिक आहे असा माणूस म्हणजे नेपाळी. आणि जेव्हा आपल्या रस्त्यावर असे कोणीतरी लोक स्वेटर विकतात किंवा जर्किन विकतात, ते पूर्वांचल भागातले असतात, म्हणजे आसाम, अरुणाचल, मणिपूर, नागालँड, आणि हा सगळा भारताचा अविभाज्य भाग आहे. पण आपण पटकन म्हणताना म्हणतो नेपाळी, आणि नेपाळी याचा अर्थ म्हणजे आपल्या देशामध्ये सैन्याच्या मध्ये गुरखा बटालियन आहे आणि अतिशय चीनच्या युद्धामध्ये किंवा सीमावर्ती या इकडच्या भागामध्ये महत्वाचं काम केलंय. तर त्यामुळे तेव्हा ते सुभाष गिशिंगने सांगितलं की तुम्ही असं का नाही म्हणालात की तो गुरखा आहे म्हणून, तो नेपाळी असं का म्हणालात? तर तुम्ही पूर्वांचल मधली लोक सोडून उरलेले सगळे लोक अशा लोकांना नेपाळी म्हणता, कारण नेपाळमध्ये अशी लोक राहतात हे तुम्हाला माहितीये. म्हणून आम्हाला स्वतंत्र गुरखा लँड नावाचा भाग पाहिजे, की जो भाग आम्हाला वेगळा मिळाला, याच्यापासून पश्चिम बंगाल पासून वेगळा मिळाला, तर तुम्ही म्हणाल हे गुरखालँड मधली गुरखा लोक आहेत म्हणून. म्हणजे आपण सहज जाता जाता अज्ञानापोटी एखाद्याचा अपमान करू शकत असतो किंवा नॅशनॅलिटी बदलत असतो. आपला हेतू तसा नसतो, पण असं आपल्या हातून चुकून घडतं. अशा प्रकारची जाणीव अशा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर होते. आम्ही जयपूरला गेलो होतो 4-5 मुली, आणि तेव्हा 18 वयाची एक मुलगी, रुपकवर तिचं नाव होतं, ती सती गेली असं वर्तमानपत्रामध्ये आलं होतं. आणि तेव्हा माझं वय 18 होतं, आणि मी कल्पना केली की समजा माझं लग्न झालं असतं आणि काही कारणानं माझा नवरा गेला असता, तर मी अशी तिच्यासारखी सती गेले असते का? तर नक्कीच गेले नसते. आणि त्यामुळे मी माझ्या कॉलेजमधल्या मुलींना एकत्र केलं, त्यांना विचारलं, आणि मग आमच्या सगळ्यांचा असा निर्णय झाला की नाही नाही, या रुपकौरला सती जायचंच नसेल, तिच्या सासरच्या मंडळींनी तिला बळ सती घातलं असेल, कारण राजस्थानमध्ये सती झालं तर खूप मान मिळतो किंवा देवी आहे असं समजलं जातं अशामुळे. आणि मग आम्ही प्रबोधिनीचे संचालक अण्णा त्यांच्याशी बोलायला गेलो हे सगळं. तर अण्णा म्हणाले, इथं प्रबोधिनीत बसून कसली चर्चा करताय? ती रुपकौर देवराळ्याला सती गेली ना, जा बरं जयपूरला जाऊन मुक्काम करा आणि देवराळ्याची परिस्थिती जाऊन बघून या. आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी आम्ही देवराळ्याला जाण्यासाठी निघालो. आणि मग लक्षात आलं, एरवी आपण जेव्हा रिझर्वेशन करून रेल्वेमध्ये बसतो तेव्हा फारच सुखात बसतो, पण असं अचानक जायला लागलं तर अनरिझर्व डब्यामध्ये किती अडचणी असतात, तिथे माणसंच बसलेली असतात, पण आपण कधी हा विचारच केलेला नसतो. आणि असं मजल दर मजल करत आम्ही जयपूरला गेलो. तिथं आम्हाला लोक राहायला हॉटेलमध्ये जागाच देणार, आणि आम्ही त्यांना विचारलं का राहायला जागा देत नाहीत, तर त्यांच्या मनात असं होतं की आम्ही 5 एकट्या मुली गेलोय म्हणून. तर आम्ही त्यांना सांगत होतो आम्ही एकट्या नाही आहोत, आम्ही 5 जणी आहोत. आणि तो माणूस सांगत होता, आपण 5 जणी एकट्याच आहात ना, याचा अर्थ आमच्या सोबत कोणी पुरुष माणूस नाहीये ना, असं त्याला म्हणायचं होतं. आणि आपण महाराष्ट्रात पुण्यात असताना ज्या ठिकाणी अण्णासाहेब कर्व्यांनी काम केलं, फुल्यांनी काम केलं, सावित्रीबाईंनी काम केलं, अशा सगळ्या शिक्षणाची परंपरा असणाऱ्या ठिकाणी वाढल्यामुळे असा माणूस कोणीतरी विचार करत असेल हे लक्षातच आलं नाही आमच्या. मग कशी बशी आम्ही जागा मिळवली आणि मग देवराळ्याला जायचं ठरवलं. पण देवराळ्याला जिथे रुपकौर सती गेली होती त्याच्या आधी गावांमध्ये जायचं ठरवलं. आणि मग गावात गेल्यानंतर आम्ही प्रत्येक गावात गेल्यानंतर रुपकौर सती गेली असेल असं तुम्हाला वाटतं का, असं लोकांना विचारायचं. आणि मग धक्कादायक उत्तर असं यायचं की जर एखादी विधवा बाई आम्हाला भेटली तर म्हणायची, हो रुपकौर सती गेली असेल आणि माझ्यात हिंमत असती ना तर मी पण सती गेले असते. आणि हे उत्तर ऐकून त्यापेक्षा जास्त धक्का बसायचा. आणि मग चौकशी केली, बोलणं झालं, गप्पा मारल्या, आणि मग लक्षात आलं
की त्यावेळेला राजस्थानमध्ये महिलांची परिस्थिती इतकी बिकट होती की जर एखादी व्यक्ती विधवा झाली तर तिला पहाटे 4-4:30ला उठायला लागायचं. लोक 5-5:30ला उठण्यापूर्वी तिने सगळं आवरलं पाहिजे. तिचं दर्शन जर लोकांना झालं तर ती अपवित्र आहे म्हणून त्या माणसाचा दिवस वाईट जाईल म्हणून हिने लोकांच्या दर्शनी नाही पडलं पाहिजे. त्या बाईला घरामध्ये जेवायला मिळेल का नाही सांगता येत नाही, कारण सगळ्यांची जेवण झाल्यावर जर अन्न उरलं तरच तिला जेवायला मिळायचं. अशा काय 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 गोष्टी ऐकल्या आणि असं डोकं नुसतं सुन्न होऊन गेलं की पुण्यात बसून कॉलेजमध्ये जाणाऱ्या मैत्रिणींच्या सोबत उच्च शिक्षण घेत असताना रूपकर सती गेली नसेल म्हणणं फार सोपं आहे. किंवा त्याला आपण दाखला देऊ शकतो की स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी राजाराम मोहन रॉय यांनी सतीबंदीचा कायदा केला होता, पण याचा अर्थ समाजातलं ते चित्र बदललंय का? नाही बदललेलं. दौरे कशासाठी करायचे तर याच्यासाठी करायचे की ज्यामुळे तिथली नेमकी परिस्थिती काय आहे, कशामुळे ही गोष्ट घडली असेल बरं, असा समाजाचा विचार आपल्याला करता येतो. त्यामुळे वर्तमानपत्रात एखादी बातमी आली तरी खरं म्हणजे तुम्ही सुद्धा ना असे छोटे छोटे स्वतःचे डिझाईन केलेले दौरे करा. अगदी तुमच्या गल्लीतला असेल, चौकातला असेल असं सुद्धा, कारण वर्तमानपत्रात आलेल्या बातमीमुळे आणि तुम्ही स्वतः जाऊन एखादी गोष्ट बघितलीत तर तुम्हाला वेगळं काहीतरी कळू शकतं. आणि त्यामुळे समाजाचा विचार करायचा असेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण समाजात फिरलं पाहिजे. म्हणजे बापटांनी गांधीजींना सांगितलं देशभर फिर, विवेकानंदांनी अशा अनेक यात्रा 2दा तरी पूर्ण भारत बघितला, विनोबाजींनी बघितला, तसाच आपण बघितला पाहिजे. सुरुवात आपल्या गावापासून करू. आपल्या गावातले सुद्धा 4 कोपरे असे असतात की जे आपण बघितलेले नसतात. आपली इमारत, आपले नातेवाईक यांच्यापुरतंच आपलं विश्व मर्यादित असतं. म्हणजे काय 4 महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जाऊन तुम्ही बघून आलं पाहिजे की तिथल्या मुलांना काय प्रश्न आहे. असं कधी वाटू शकतं जेव्हा असे दौरे केल्यानंतर आपल्याला त्या समाजाची वेगळी ओळख होते, तेव्हा अशा बारीक बारीक गोष्टी आपल्याला कळतात. म्हणजे असं पंजाबच्या दौऱ्यामध्ये हिंदू आणि शीख यांच्या विरुद्ध कोणीतरी वर्तमानपत्रात बातम्या देत आहे, पण प्रत्यक्षामध्ये हिंदू आणि शीख हे एकमेकांसोबत भांडत नाहीयेत, पण राजकारणी काड्या लावून देत आहेत असं तिथं गेल्यानंतर लक्षात आलं होतं. अशा दौऱ्याच्या खूप आठवणी आहेत आणि त्यामुळे भरपूर प्रवास केला की आपल्यालाही शहाणपणी येतं, कारण ती परिस्थिती आपण फार जवळून बघू शकतो. ही संधी तुम्ही सुद्धा आयुष्यात नक्की घ्या, त्याचा खूप उपयोग होतो आपलं व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी. ताई, आता तुम्ही समाजाबद्दल बोललात, समाजाच्या ची जाणीव होते, तिथली सामाजिक परिस्थिती कळते. तर मला एक असा त्याच्याशीच कनेक्टेड पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, की आपल्या भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत, परंतु प्रत्येक राज्यातील सामाजिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती किंवा शैक्षणिक परिस्थिती याच्यामध्ये खूप सारी तफावत आहे. तर ती तफावत कमी करायच्या दृष्टिकोनातनं काही होऊ शकेल का? म्हणजे कशी कमी करता येईल असं काही आर्थिक सामाजिक परिस्थितीची तफावत आपण सगळे म्हणून कमी करू शकू लगेच उद्याला असं थोडं अवघड आहे. पण ते तफावत कमी करण्याचा पहिला टप्पा असा की ही तफावत आहे का हे शोधणं, का आहे ते शोधणं आणि कशामुळे ती कमी होईल हे शोधणं. म्हणजे आता मी पहिले जे दौऱ्यांचे काही अनुभव सांगितले ते प्रश्न असणारे सांगितले. त्याच्यासोबत एक असा दौरा केला होता गुजरातचा, की प्रश्न काही नाहीये, पण गुजरातचा विकास महाराष्ट्रापेक्षा जास्त झपाट्याने आणि चांगला झाला. का बरं झाला? चला गुजरातला जाऊन बघूया. आणि तो दौरा मी पुण्यातल्या महिलांच्या सोबत केला की ज्या 35-40 वर्षापेक्षा मोठ्या होत्या. आणि मग आम्ही वाटेत चर्चा करत असताना विकास म्हणजे काय अशा चर्चा करत होतो. आणि त्याच्यात एकीनं सांगितलं, अरे बापरे, आमच्या घरातला ना सिलेंडर गेलाय, आता त्याचा जाऊन नंबर लावा, तो सिलेंडर येणार, अशी तशी गाडीत चर्चा झाली. म्हटलं हाच पॉइंट पकडा आणि आपण गुजरातमध्ये बघू त्या बायकांना सिलेंडरचा काय प्रश्न येतो. आणि आज महाराष्ट्रामध्ये जसं आपण करतो ना की आपला गॅस गेला तर एक मिस कॉल देतो की आपला नंबर लागतो, आपण कुठं कायचा काही प्रश्न नाही. ही गोष्ट 15 वर्षापूर्वी गुजरातमध्ये घडत होती. आणि ही जेव्हा पहिल्यांदा ऐकली तेव्हा आम्हाला ऐकून विश्वासच बसत नव्हता की असं नुसतं मिस कॉल देऊन नंबर लागेल. तर गुजराती लोक म्हणाले, हो असंच करतो आम्ही.
म्हणजे अरे विकास म्हटलं तर ही रचना आली तर विकास होऊ शकतो. किंवा दुसरं एक उदाहरण सांगते, त्यावेळेला आपल्याकडे वीज पुरवठा पुरेसा नव्हता आणि त्यामुळे 4 तास 6 तास लोड शेडिंग व्हायचं. आणि म्हणून आम्ही तिथल्या महिलांना विचारलं, तुमचं लोड शेडिंगचं वेळापत्रक कसं असतं, तेव्हा तुम्ही काय करता? आणि त्या म्हणाल्या, लोड शेडिंग म्हणजे काय? म्हणजे त्यांना हा शब्दच माहिती नव्हता. आणि शब्द माहित नव्हता याचा अर्थ त्यांच्याकडे दिवे जातच नव्हते, म्हणून त्यांना शब्द माहित नव्हता. आणि त्यामुळे जेव्हा आपल्या इथं विकास करायचा आहे तर कधी कधी असं होतं की लोड शेडिंग इतकं होतं लहानपणापासून अशी सवय असते की आपण सरवून गेलेलो असतो त्या गोष्टीला, आणि आपल्या लक्षातच येत नाही की विकासाच्यासाठी इथं बदल व्हायला पाहिजे. म्हणजे नोटाबंदी केल्यानंतर आपल्यापैकी अनेक जण जीपे वापरायला लागले, ऑनलाईन बँकिंग वापरायला लागले. या सगळ्या सोयी त्याच्या आधी सुद्धा होत्या ना, पण आपण वापरत नव्हतो. आता तो विकासाचा इंडिकेटर निकष म्हणून ते वापरायला लागले. आणि त्यामुळे विकास झाला पाहिजे म्हणत असताना आपल्या स्वतःच्या 2-4 व्याख्या पाहिजेत त्याच्या. विकास म्हणजे मला काय म्हणायचंय, आणि ही व्याख्या ठरली तर विकासाकडे जाणं जमतं, सोपं होतं, आवडतं. आणि एकदा निश्चित गोष्ट आपल्या लक्षात आली ना की ती करणं पण जमतं. नाहीतर मग फापट पसाऱ्यात थोडं या बाजूला जाऊन बघू, थोडं त्या बाजूला जाऊन बघू, असं अनेकांच्या आयुष्याचं सुद्धा होतं. त्यामुळे नेमकेपणा वाढतो अशा अभ्यासांना, त्याचा उपयोग. 1-2च वाक्य बोलते मी, म्हणजे मुलांना असं वाटेल की हे वेगळे वेगळे प्रश्न विचारतेत एवढ्या वरच्या लेव्हलला. तसं नाहीये मुलांनो. तुम्ही समजून घ्या. आता सुवर्णाताई काय म्हणाल्या की शब्दांचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे एक्झॅक्टली, आणि मग तुम्ही रचना कशी हे असं एकेका गोष्टीचं जसं पृथक्करण करत जाल तसं हळूहळू तुमचाही विकास होत जाईल आणि समाजाचाही, असं मला वाटतंय. तर थँक यू अनादिताई, धन्यवाद. मला मग असंच तुमचा धागा पकडून मी पुढचा प्रश्न विचारते की आपण एखादा विषय निश्चित केला किंवा एखादं क्षेत्र निश्चित केलं की मग आपलं ध्येयाला अजून सुस्पष्टता येते, आपल्याला काय काम करायचं ह्याच्याबद्दल आपल्या संकल्पना स्पष्ट होत जातात. तर तुम्ही प्रबोधिनीसाठी पूर्ण वेळ काम करण्याचा निर्णय कसा घेतला आणि त्यामागे तुमचा काय विचार होता हेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे प्रबोधिनीचं पूर्ण वेळ काम करायच्या आधी काम काय करायचं हे आधी स्पष्ट ठरवलं, आणि मग प्रबोधिनीसाठी आपण हे काम पूर्ण वेळ करूयात असं ठरवलं. कॉलेजमध्ये काम केल्यानंतर मी वर्षभर प्रबोधिनीचं पूर्ण वेळ काम केलं आणि वेगवेगळे विषय काय असू शकतात कामाचे हे बघितले. आणि नंतर अर्थशास्त्रामध्ये MA केलं, म्हणजे MA इकॉनॉमिक्स असं केलं. आणि ते करताना रुरल इकॉनॉमिक्स, ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणजे ग्रामीण भारतातलं इकॉनॉमिक्स हे शिकले. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय होता, तर भारत गरीब का आहे याची मीमांसा केलेली होती, त्याच्यावर भाष्य होतं. आणि मग असं लक्षात आलं की अरे आपण हे का शिकतोय, तर आपण गरिबी दूर कशी करायची या प्रश्नावर काम केलं पाहिजे ना. मग गरिबी कुठे आहे, शहराच्या तुलनेत गावात, मग सपाटीपेक्षा डोंगरात आहे, हायवे पेक्षा लहान भागात आहे. आणि मग त्याच्यावर काम करायचं म्हणजे काय काय कोणी कोणी केलंय. तर माझ्या आयुष्याचा प्रश्न काय मी ठरवला की गरिबी दूर करणे हा एक प्रश्न. मग गरीब कोण आहे याचा अभ्यास केला. मग अगदी एक आपलं कुटुंब असलं ना, तुम्ही गंमत बघा बरं का, तुमच्या घरामध्ये पण असा अनुभव घ्या की आपलं घर एक असलं तर आपली आर्थिक परिस्थिती घरातल्या सगळ्यांची सारखी असते. पण तरी तुम्ही विचार केलात तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये जी व्यक्ती पैसे कमवते ना ती जास्त श्रीमंत असते. आणि मग तुमच्यासारखी मुलं ही त्या तुलनेत नंतरच्या टप्प्याला लागतात. म्हणजे एखादा निर्णय आई बाबा पैसे मिळवत असतील तर ते पटकन करतात, पण तुम्हाला मात्र परवानग्या काढायला लागतात. म्हणजे एकाच घरात सगळे सारखे आहेत का, तर नाही. जी व्यक्ती पैसे मिळवते तिला निर्णय करता येतो आणि तुलनेने ती श्रीमंत असू शकते. आणि आपण पैसे मिळवत नाही म्हणून आपल्याला निर्णय करता येत नाही, म्हणून आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतं. अशा गोष्टी मी अर्थशास्त्रात शिकले. आणि मग लक्षात आलं की गावामध्ये शहरातल्या मुलांना जेवढं पैशाच्या निर्णयाचं स्वातंत्र्य आहे तेवढं गावातल्या महिलेला नाही. म्हणजे जेव्हा मी कामाला सुरुवात केली 25-30 वर्षापूर्वी, तेव्हा महिन्याला 25 रुपये बचत करायची असेल एखाद्या बाईला
म्हणजे जिला 1-2 मुलं आहेत, 35-40 वर्षाची जी बाई आहे तिला, तर तिच्या सासऱ्यांची परवानगी काढायला लागायची, त्याच्याशिवाय ती बचत करू शकायची नाही. आणि त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न आहे असं लक्षात आलं. आणि मग हे काम आपण दीर्घकाळ करूयात, प्रबोधिनी या माध्यमातून करूयात असं वाटायला लागून कामातली गोडी वाढली. आणि हे माझं काम आहे, हे प्रबोधिनीनं मला सांगितलेलं काम नाहीये, हे माझं काम आहे, हा प्रश्न मलाच सोडवायची इच्छा आहे आणि म्हणून प्रबोधिनी सोबत मी काम करते अशी माझी भूमिका झाली. आणि म्हणून मग तसं तसं सुचत गेलं की आता काय करूयात, आता काय करूयात. आणि मग आमची एक मोठी, सध्या साधारण 125 ते 150 ग्रामीण महिलांची अशी टीम आहे की जी आपापल्या गावामध्ये प्रबोधिनीचं काम करते. आणि प्रबोधिनीचं काम काय करते, तर लोकांना बचत करायला शिकवते, लोकांना कमी व्याजदरानं कर्ज घ्यायला शिकवते, लोकांना बँकेचे व्यवहार कसे करायचे ते शिकवते. कारण शेवटी विकास म्हणजे काय असा तुम्ही प्रश्न विचारला तर थोडक्यात श्रीमंत असणं म्हणजे विकास. मग श्रीमंत असणं म्हणजे पैसे निर्माण करा, नाहीतर पैसे वाचवा, आणि नाहीतर जिथं जास्त खर्च होत आहेत ते आधी थांबवा. मग बचत करणं, गुंतवणूक करणं, बँकेत खातं काढणं, कमी व्याजदराने कर्ज घेणं, हे सगळे त्याचीच रूप असं म्हणून कामाला सुरुवात झाली. पुढचा प्रश्न यशोधन इनामदारला तुम्हाला विचारायचा आहे. यशोधन आहेस? नमस्कार ताई. नमस्कार ताई, मी यशोधन इनामदार आणि मला काही प्रश्न पडले. हो, तर माझा पहिला प्रश्न असा आहे की आज आपण बघू शकतो की सगळ्या महिला पुरुषांबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुरुषांबरोबर आहेत. तरी सुद्धा गावामध्ये महिलांना पुरेसा मान दिला जात नाही किंवा आपल्या पतीच्या परवानगी विरुद्ध महिला कुठलाही स्वतःचा महत्वाचा निर्णय घेऊ शकत नाहीत. मग तुम्ही महिलांना कसं समजावलंत? हा जो तुला प्रश्न पडला की नाही तो अनेक महिलांना आधी पडला पाहिजे. म्हणजे ज्या महिलेला समान न्याय मिळत नाही किंवा समानता अनुभवायला मिळत नाही, तिला असं आधी वाटायला पाहिजे की मला समानता नाहीये, मी निर्णय करू शकत नाही. कारण अनेकदा याच बाबतीत महिला इतक्या संस्काराला अधीन झालेल्या असतात की त्या गृहीत धरतात की निर्णय म्हणजे नवऱ्यानेच करायचे. तर त्यांना कोणीतरी हा प्रश्न विचारायला लागतो, का बरं? मग त्या म्हणतात, हो की का बरं, आजपर्यंत ताई आम्हाला प्रश्नच पडला नाही कधी, म्हणून आम्ही त्याच्या पाठीमागे लागलो. आणि ही जी समानता आहे ना, त्याचं सगळ्यात महत्वाचं सूत्र असं आहे की ज्या महिलेचा आत्मविश्वास किंवा आत्मसन्मान हा जागा होतो ना, तिला हे प्रश्न पडत नाहीत आणि तिला स्वाभाविक घरामध्ये चांगला न्याय मिळतो किंवा समानता अनुभवायला मिळते. आणि त्यामुळे हा जो आत्मसन्मान आहे तो कसा येईल याच्यावर काम केलं की मग पुढचं सगळं आपोआप होतं. म्हणजे मग पैशाचा निर्णय करता येतोय का, घर बांधायचं का नाही हा निर्णय करता येतोय का, मुलगा मुलगी कुठल्या शाळेला जाईल हा निर्णय करता येतोय का. म्हणजे अगदी महिलांना कुठून सांगायला सुरुवात करायला लागली, तर आज भाजी कुठली करायची हे तुम्ही ठरवा. कारण अनेक घरांमध्ये नवऱ्याला असं वाटतं मी ठरवणार. मग विचारा ना की 4 दिवस तुझ्या मनासारखी केली, आता 3 दिवस माझ्या मनासारखी करते, असं म्हणायला सुद्धा ना हिंमत लागते. आणि ती जी हिंमत आहे ना, ती शिक्षणातून येते, ती अनुभवातून येते, ती फिरण्यातून येते. आणि बचत गटाच्या निमित्तानं पैशाचे व्यवहार ज्या महिला शिकतात ना, त्या आपोआप हे सगळं शिकायला लागतात, कारण त्यांना जग कळतं. आणि बचत गटात आलेल्या अनेक महिलांच्या बाबतीत 2-2.5 वर्षांनंतर तिचा नवरा असं सांगायला लागतो, अहो ताई ही मला पूर्वी बावळट वाटायची, पण आता शाणी हुशार आहे किती, तुमच्या गटात येऊन केवढी हुशार झाली, आता मला काही अडलं ना तर मी तिला विचारतो. असा उलटा प्रवास सुद्धा अनेक ठिकाणी चालू झाला. काही ठिकाणी सरकारने आता कायदा केलाय की गावामध्ये 50% गावांमध्ये महिला सरपंच असेल. तर पूर्वी लोक कसं करायचे, कुठल्या तरी महिलेला सरपंच करायचे आणि तिला काही समजू द्यायचे नाही, तिला सांगायचे कर सही, की तिथं ती सही करायची.
पण बचत गटात गेल्यामुळे तिच्या असं लक्षात आलंय आपल्या सहीला फार किंमत असते. असं त्यांनी कुठेही सही कर म्हटलं तर आपण करायचं नाही, वरचं सगळं वाचायचं असतं. हे तिला बचत गटातून शिकली ती, आणि म्हणून ती अनुभव आयुष्यामध्ये आता तसा घेते आणि त्याच्यामुळे तिला स्वतःचा आत्मविश्वास वाढण्यामध्ये याचं रूपांतर होतं. अगदी महत्वाचा प्रश्न विचारला असे शोधून तू. आणि याच्यासाठी लोकांना काही आयुष्यातली वर्ष घालायला लागतात. म्हणजे अनेकदा एखादी आई बचत गटात गेली की ती सांगते मी किती शिकीन याला मर्यादा आहे, पण माझ्या पोरीला आता मी हे सगळं शिकवीन. माझं भविष्य आणि माझ्या पोरीचं भविष्य हे नक्की वेगळं असेल. मी 4थी शिकले असले तर माझ्या पोरीला मी 10वी पर्यंत शिकवलं असतं. पण आता बचत गटात आल्यामुळे माझ्या लक्षात आलं जास्त शिकलं तर चांगला बरोबर विचार करता येतो. आता मी पोरीला ग्रॅज्युएट केल्याशिवाय थांबणारच नाही. जे काय 4 पैसे खर्च करायला लागतील मी उभे करेन. मी आई आहे ना, राहीन तिच्या पाठीशी उभी. आणि असं झाल्यामुळे जिच्या पाठीशी आई उभी असते ना, ती मुलगी तिचं नाणं खणखणीत असतं. आणि मग तिची आई पण काळजी घेते की आपली मुलगी अशा सासरी गेली पाहिजे की जिथं तिला सन्मान. म्हणजे पोरीची जाते व्हायचंच असं, ताईच म्हणते नाही चालणार. म्हणजे पोरीनं नंतर म्हणायचं असतं, पण आधी तिला पाठिंबा लागतो. असा समाजातला पाठिंबा तयार होणं हे आपल्या बचत गटांमुळे घडलं. आणि त्यामुळे एकाच घरी असं घडून नाही चाललं, एकदम 10-15 घरांमध्ये असं घडायला लागतं. नाही तर एखादी पहिली गोष्ट करायला अनेक लोकांना भीती वाटते, पण एकदम समाजातलं चित्र बदललं की उपयोग होतो. तसा या बचत गटामुळे समानता या विषयावरचा लोकांचा दृष्टिकोन बदलायला खूपच उपयोग झाला. याच अनुषंगाने ताई एक पुढचा प्रश्न विचारते की तुम्ही जसं म्हणालात तसं की सुरुवातीला भाजी कुठली करायची या निर्णयासाठी सुद्धा घरातल्या इतरांवर अवलंबून असणारी स्त्री आणि या बचत गटाच्या माध्यमातून स्वतः एखाद्या छोट्या गटाचं नेतृत्व करण्या इतकी सक्षम झाली. तर असं एखादं उदाहरण तुम्ही आम्हाला सांगाल का की तुमच्या डोळ्यासमोरचं की यामुळं इथपर्यंत तिचा एका मोठ्या उंचीपर्यंत प्रवास झालेला असेल असं? आता 2 तासापूर्वी 4 तासापूर्वी घडलेलं अगदी ताजं कुरकुरीत उदाहरण सांगते की आम्ही आरोग्याचा एक प्रकल्प करत होतो आणि आरोग्याचा प्रकल्प करत असताना हे बघायला पाहिजे ते बघायला पाहिजे. प्रबोधिनीचं घटक झालं ना की सगळ्यांना समाजाचं दर्शन झालं पाहिजे असं आपण सगळ्या पातळीवर आग्रह धरतो. तो काही फक्त छात्र प्रबोधनच्या मुलांनाच धरतो असं नाही. आपण गावातल्या बायकांना पण म्हटलंय तुम्हाला पण कळलं पाहिजे. त्यातली एक जण म्हणाली काय बघायचंय ताई, माझी आहे बघायची तयारी. म्हटलं अगं राजस्थानमध्ये जयपूर जवळ तिलोनिया नावाचं एक गाव आहे आणि तिथे घुंगट घेणाऱ्या बायका डेंटिस्ट म्हणून काम करतात आणि दात भरायचं काम करतात. आपण जाऊन बघितलं पाहिजे ते. म्हणाली काय सांगताय, आम्हाला वाटत होतं राजस्थान आपल्यापेक्षा मागासलेलं आहे. म्हटलं राजस्थानमध्ये सगळ्या ठिकाणी नाही होत, पण तिलोनियामध्ये होतं. त्या आपल्या पुढे 4 पावलं आहेत, आपण जाऊन बघितलं पाहिजे. आणि मग आमचा अभ्यास दौरा ठरला. आणि मग चर्चा करता करता असा विषय निघाला की एखादीचं स्वप्न पूर्ण करणं. त्याच्यात काही जणींनी असं स्वप्न म्हणलं ताई आम्ही कधीच विमानानं प्रवास केला नाही. आणि अशा 15-20 जणी होत्या की ज्या दौऱ्याला यायला तयार झाल्या आणि त्यांनी विमानाने प्रवास नव्हता केला. आणि मग उदयपूर पासून मुंबई पर्यंत आज सकाळी त्या विमानाने आल्या आणि त्या म्हणाल्या माझ्याकडे आता विमानाचं तिकीट काढायला पैसे नाहीयेत, पण 5,000 रुपये तुम्ही मला कर्ज द्या, वर्षभर मी काम करीन आणि 500-500 रुपये करून ते पैसे फेडीन. आणि मला माहितीये की अजून त्या प्रवासात आहेत, घरी पोचले नाहीयेत, पण अनेक जणींच्या बाबतीत असं होणार आहे की त्यांच्या गावातून विमानाचा प्रवास करणारी ती पहिली महिला असणार आहे. तिच्या कुटुंबामधली तर असेलच, गल्लीतली तर असेलच, पण गावातली सुद्धा पहिली महिला असणार आहे. आणि त्यामुळे असे जेव्हा आपण समानतेचे, क्षमता वाढण्याचे, स्वप्न बघण्याचे असे विचार करतो ना, त्याच्यासोबत म्हणजे आपल्याला आता कशी सवय झालीये एकावर एक फ्री, तसं तुमचं स्वप्न जेवढं मोठं असेल त्याच्यासोबत जबाबदारी फ्री मध्ये मिळते तुम्हाला. आणि त्यामुळे स्वप्न पूर्ण करायचं तर जबाबदारीनं काम करा, तरच तुमच्या स्वप्नांकडे जायचा रस्ता मिळतो तुम्हाला. असे कर्तव्य, जबाबदारी, तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं तर जबाबदारी, आणि तुम्ही भरपूर वाचलात ना तर तुम्हाला अशा 100 गोष्टी कळतात. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की आत्ताची बैठक झाली तुमची, आजचं झालं.
3 मिनिटं वेळ दिलाय आणि खाली जाऊन दुकानातून साखर घेऊन आलात तर तुम्हाला असं बक्षीस मिळणार आहे. तर तुम्ही इतके जोरात धावत जाल आणि 2.5 मिनिटातच ते काम होईल असं बघा. म्हणजे खरं म्हणजे आयुष्यामध्ये सुद्धा ना असं आपण भरभर कामं केली तर बरीच पटकन होऊ शकतात, पण आपल्या डोळ्यासमोर काय करायचंय नसतं म्हणून आपण आयुष्य निवांतपणे घालवत असतो. आणि त्यामुळे तुमच्याकडे मला हे व्हायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय असं नुसतंच ऐका वाचा सोबत करा, हे जे महेंद्रबाईंनी घातलंय ते फार महत्वाचं आहे. असं करण्याची तुमच्याकडे मोठी पोतडी पाहिजे. म्हणजे तुम्हाला असं वाटलं पाहिजे की मी एकीकडे टीव्ही बघणार आहे ना, मग टीव्ही बघता बघता मला काय करता येईल, चित्र काढता येईल का, म्हणजे टीव्ही पण बघता येईल, चित्र पण काढता येईल, म्हणजे 2 इंद्रियांचा वापर मी एका वेळेला करू शकेल. अशा आपल्या क्षमता वाढल्या. तर आता ताई जो प्रश्न विचारतायत ना, तो ग्रामीण बाईचा सुद्धा अशा पद्धतीनं आपण ट्रॅक करू शकतो की असं स्वप्न बघा आणि त्याच्यासाठी धडपड करा. तुम्हाला उद्दिष्ट मिळालं पाहिजे की तुमची काम करण्याची गती वाढते. आता पुढचा प्रश्न रुद्रला विचारायचा आहे ताई तुम्हाला. रुद्र. हा सुवर्णाताई, मला असं विचारायचं आहे की तुम्हाला समाजसेवेची प्रेरणा कोणी दिली आणि तुम्ही शाळा सांभाळून हे सगळं कसं केलं? खरं सांगायचं ना, आपण समाज बघितला ना की आपल्या लक्षात येतं आपण फार प्रिव्हिलेज्ड म्हणजे श्रीमंत आहोत संस्कारानं, वातावरणानं. आणि अनेक जण अशी आहेत की जे आपल्याला मिळतं ते त्यांना मिळत नाही. हीच प्रेरणा मुख्य प्रेरणा असते की मला जे मिळतंय त्याची मला किंमत कळत नाही, आणि मग जेव्हा दुसऱ्याला हे मिळत नाही, ते मिळत नाही, ते मिळत नाही असं वाटतं, तेव्हा असं वाटायला लागतं अरे त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण. असा प्रेरणेचा स्रोत असू शकतो. आणि त्यामुळे आपल्यापेक्षा कोणीतरी मागं पडणार किंवा अतिशय काय म्हणूयात मागासलेलं एखाद्या बाबतीत आहे असं लक्षात आलं. म्हणजे छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. म्हणजे गावामध्ये गेल्यानंतर असं लक्षात यायचं की गावात उजेड पुरेसा नाहीये, मिणमिणते दिवे सगळीकडे आहेत. आणि मग असं बघितल्यावर मी एक दिवस पुण्यामध्ये लकडी पुलावर जी जाहिरात होती त्या जाहिरातीवर उजेड पाडणाऱ्या मोठ्या मोठ्या दिव्यांच्या बेरीज केली आणि माझ्या लक्षात आलं की अख्ख्या एखाद्या वस्तीवर उजेड पाडायला जेवढं काय करंट लागेल किंवा वीज लागेल तेवढी वीज पुण्यामधल्या एका जाहिरातीच्या फलकासाठी वापरलेली आहे. म्हणजे किती विषमता आहे. मग असं वाटायला लागलं की त्या लोकांना सांगितलं पाहिजे की अरे ही विषमता आहे बरं का, तुम्हाला लागली तर मग तुम्ही MSEB कडे जा आणि म्हणा आम्हाला ट्यूब लागण्या इतकं वॅट आमच्यापर्यंत पोचलं पाहिजे, वीज आमच्यापर्यंत पोचली पाहिजे. नाहीतर काय दिवे गेले तर काय करू, पणती लावू. अहो पणती लावू नाही, दिवे का गेले त्याची चौकशी करू आणि मला मिळालाच पाहिजे दिवा असं कधीतरी म्हणणार का नाही. तर असं म्हणणारा माणूस तयार करणं हा त्या विकास प्रक्रियेतला पहिला टप्पा आहे. आणि ते तुम्हाला प्रेरणा देतं की कुठले कुठले मग तुम्हाला सगळे प्रश्नच दिसायला लागतात. म्हणजे अगदी आपण सिग्नलला उभे राहिलो, लाल सिग्नल आहे म्हणून, आणि मागून कोणीतरी पॉ करतोय, तर मला असं दिसतं तो प्रश्न आहे. पो नाही ऐकू येत मला, प्रश्न आहे. काय प्रश्न आहे, त्याला स्वयंशिस्त नाहीये. समोर लाल दिवा दिसलाय ना, थांबायचं कळत नाही त्याला, त्याचं सामाजिक शिक्षण चुकीचं झालंय, कारण तो पुढे वाकून बघतोय पोलीस उभा आहे का नाही. म्हणजे आपली प्रेरणा ही आपल्यावर अवलंबून पाहिजे, दुसऱ्यावर नाही. आणि असे प्रश्न तुम्हाला दिसायला लागले ना की मग तिथं तिथं तुमच्याही बाबतीत बदल होत जातात आणि तुम्ही बदलांच्यासाठी आग्रही होऊ शकता. म्हणजे आता ओला कचरा सुका कचरा सगळी लोक करतात का, अरे सगळी लोक दे सोडून, तू करतोस का, तू करतेस का. आमच्या घरात कचरा घरातून बाहेर जात नाही, आमचा कचरा रद्दी जातो नाहीतर गांडूळ खतात जातो. असं म्हणणारा प्रत्येक माणूस तयार झालं तर वेगळं काही करण्याची गरजच नाही ना. त्यामुळे इतर जण काय वागतात ही माझी प्रेरणा नाही असू शकत. मला जर कळतंय की कचरा वेगळा करणं ही आजच्या काळाची गरज आहे तर मी ते केलं पाहिजे. मी मला अपवाद म्हणून कधीही म्हणणार नाही. पहिलं उदाहरण माझं असेल असं आपण म्हणायला लागलो ना की पहिलं उदाहरण माझं असेल हे म्हणणं हीच आपली कामाची प्रेरणा असते. मग आपण चॉकलेट खाल्लं तर त्याचं रॅपर इकडे तिकडे जात नाही, खिशात जात आणि ते नीट कचऱ्यात जात. केळीचं साल डब्यासोबत खाल्लं तर ते डब्यातून घरी येतं आणि गांडूळ खतात जातं. म्हणजे आपली कृती ठरवते आणि मग ते करायला मिळणारी प्रेरणा आपल्याला त्या प्रश्नाच्या भानामधून मिळते आणि मग आपल्यावर कोणी सुपरविजन करण्याची गरज नाही राहत.
बरोबर. स्वतःपासून सुरुवात हे सूत्र सगळ्यांच्या कामामध्ये आपल्या असलं पाहिजे. कारण समाज म्हणताना तो आपल्यापासूनच तयार झालाय आणि त्यामुळे आपल्यापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. आणखीन एक आता मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणजे खरं तर तो प्रश्न स्वराली पाटील या 5वीतल्या मुलीने तुमच्यासाठी विचारलाय. अ, अ, तिला तुमच्या ह्या सगळ्या कामामध्ये तुमच्या समोर आलेला एखादा खूप आव्हानात्मक प्रसंग किंवा कसोटी पाहणारा प्रसंग असा कोणता होता आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? त्यातून तुम्हाला काय अनुभव मिळाले? हे आम्हाला ऐकायला आवडेल. मगाशी जसं मी शिक्षणाचं सांगितलं ना, खरं शिक्षण हा आपला प्रश्न असू शकतो हे स्वीकारणं हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान होतं. म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं की मी अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेतल्यानंतर मला आर्थिक प्रश्न समजायला लागले आणि मग असं वाटायला लागलं की अरे, म्हणजे उदाहरणार्थ की एखादा नियम केला, म्हणजे मगाशी मी जसं याचं उदाहरण दिलं रूपकोर सती गेल्याचं, की मी माझ्या इतिहासाच्या पुस्तकात शिकलीये की राजाराम मोहन रॉय यांनी सतीचा कायदा केला आणि सती बंदी झाली. पण आज तसं आहे का? तर माझ्या संस्कारानं मला असं शिकवलं होतं की म्हणजे तो कायदा झाला म्हणजे लोक तसं वागतात. हेल्मेट घाला असं म्हटलं म्हणजे सगळे लोक हेल्मेट घालणारच. पण रस्त्यावर गेल्यावर आपल्याला दिसतं की लोक हेल्मेट घालत नाही. आणि त्यामुळे ज्याच्या डोक्याची काळजी म्हणून सरकारनं नियम केलाय त्याला ती काळजी वाटत नाही, याच्या इतकं मोठं आव्हान मला काही वाटत नाही. म्हणजे नियम हे सरकारने केले, जणू काही सरकार नावाची वेगळी कुठली तरी बॉडी आहे आणि त्याचा फायदा होणार आहे म्हणून नियम आहेत. म्हणजे माझ्या कल्याणासाठी हे नियम केलेत आणि म्हणून मी ते 100% पाळायचे असं का नाही वाटू शकत? आणि हे कुठल्याही बाबतीत, म्हणजे गावातलं असो शहरातलं असो, माणूस म्हणून हे समजू शकत नाही हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे. हे शिकवायला का लागतं? याच्यावर चर्चा करायला काय लागते? म्हणजे हे शिकवलं नाहीये का शाळेमध्ये? शिकवलंय ना. पण म्हणजे आता उदाहरणार्थ अनेक लोक असं म्हणतात की काही नाही, पोलिसांकडे काम करायचं असेल तर पैसे घ्यायला द्यावेच लागतात. अरे नाही, पण म्हणजे नाही म्हणायला कधीतरी शिकवणार का नाही आपण? असं काम नाही करायचं आणि मी तर अजिबात करणार नाही. मग ते भाषेच्या आग्रहापासून व्यक्तीच्या वागण्याच्या आग्रहापर्यंतचा असेल तर हा मला सगळ्यात मोठा चॅलेंज वाटतो की लोकांना एकदा सांगितलंय त्याच्या भल्यासाठी आहे, तरीही आपल्याला ते पटवायला का लागतं हे मला समजत नाही. आणि अजूनही ते वेगवेगळ्या टप्प्याचं मला आव्हानच वाटतं की अरे, म्हणजे लोक स्वतःची बुद्धी गहाण का ठेवतात? त्याच्यात फायदा आहे त्यांचा हे का नाही कळत? हा प्रश्न अजूनही निरुत्तर आहे. तुम्हीच मला त्याचं उत्तर मिळालं तर द्या. पण मला छान वाटतंय गप्पा मारताना की तुम्ही हे, म्हणजे जर नुसते प्रश्न मला दिले असते आणि विचारलं असतं की हे कोणी विचारले असतील तर खरंच प्रगल्भ, म्हणजे जो माणूस विचार करतोय त्या लोकांना पडणारे प्रश्न हे तुम्हाला पडतायत. आणि त्यामुळे अतिशय ही जमेची बाजू आहे की तुम्ही सगळेजण अशा पद्धतीनं विचार करताय. मला ताईंना सांगायला, महेंद्रबाईंना सांगायला अतिशय आनंद होतोय की हे प्रश्न 5वी-8वीच्या मुलाचे वाटत नाहीयेत यातले कुठले. अनेक भल्या भल्यांना हे प्रश्न सुद्धा समजणार नाहीत याची मला कल्पना आहे. आणि त्यामुळे वाचून तुमची दृष्टी विशाल होतीये याचीच जणू काही पावती तुम्ही देताय की आम्हाला असे प्रश्न पडतात, म्हणजे बघा आम्ही कसा विचार करतोय. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारण्याची सुद्धा वेगळी शाबासकी आहे बरं का. की असे प्रश्न पडणं हे आपोआप पडत नाहीत प्रश्न. हा प्रश्न पडण्यापूर्वी तुम्ही असा असा विचार केलात तरच या प्रश्नापर्यंत पोहोचू शकता. असा प्रवास अनेकांचा तुमच्या आयुष्यात चालू झालेला दिसतोय मला. ही खूप जमेची बाजू वाटते. त्यामुळे तुम्ही प्रबोधक झालेच आहात आता असं वाटतंय. प्रबोधनाचे काम झालंय तुमच्या बाबतीमध्ये अनेकांच्या असं. ताई, मला तुम्हाला आता आव्हानात्मक प्रसंगानंतर एखादा खूप आनंद देऊन गेलेला प्रसंग किंवा हे काम मी केलं त्याचं मनस्वी समाधान झालेला असा कोणता एखादा ठळक प्रसंग आम्हाला सांगू शकाल का? अगदी म्हणजे समाजामध्ये आता मगाशी यशोधरने विचारलं तेव्हाही असमानता वेगवेगळ्या प्रकारची आहे असं आपल्याला दिसत असतं. आणि मग ती कशी बारीक बारीक गोष्टींमधून व्यक्त होते. तसं गावामध्ये, मी ग्रामीण भागात काम करते, तर गावामध्ये पालकत्व म्हणजे पालक सभेला कोणी जायचं
असं म्हटल्यानंतर स्वाभाविक उत्तर असतं बाबांनी जायचं, कारण पालक म्हणजे बाबा हे समानार्थी शब्द आहेत गावामध्ये. आणि काही वर्षांनी काम केल्यानंतर एक आमच्या बचत गटाची ताई म्हणाली, ती एकदम अशी छान आवरून बिवरून आली होती. म्हणलं आज काय राधाबाई विशेष एकदम छान आवरून आली आहेस? म्हणाली ताई आज पालक बैठक आहे त्याला जाणार. म्हटलं म्हणजे? कारण मला माहिती होतं पालक बैठक म्हटलं की सगळे बाबा पालक जातात. ती म्हणाली माझ्या असं लक्षात आलं जे पालकत्व घेत तो माणूस पालक. मग माझ्या पोरीचं मी पालकत्व मी आई आहे. बोल माझ्या पोरीबद्दल तुला काय म्हणायचंय? म्हणजे जेव्हा एकीकडे आपण असं म्हणत असतो की मुलींचा जन्मच होत नाहीये कारण समाजात सन्मान नाही, अशा वेळेला जर मुलीच्या पाठीशी तिची आई असेल तर उद्याला हे घडणार नाही. आणि असं जेव्हा पहिली आई पालक म्हणून भेटली आणि म्हणाली मी माझ्या मुलीची पालक आहे, आणि तिला त्या पालक सभेला जाताना स्वतः असं वाटत होतं, हे जेव्हा तिचं तिला वाटतं ना तेव्हा बदलाला सुरुवात होते. आणि असं जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला की आता ही जी ताई आहे ती उरलेल्या सगळ्या आयांना शिकवणार की पालकत्व म्हणजे काय. अतिशय आनंद झाला होता मला तेव्हा, असं सांगायला नक्की आवडेल. पुढचा प्रश्न सोहम दिंडोरे याला तुम्हाला विचारायचा आहे. सोहम विचारतोस प्रश्न? सोहम? बहुतेक सोहम इथे दिसत नाहीये. मीच त्याचा प्रश्न त्याच्या वतीने विचारते. त्यांना असं विचारलं होतं की कुठलाही सामाजिक प्रश्न, आता वेगवेगळे प्रश्न आपल्याला आजूबाजूला जाणवतात, तर त्याची सुरुवात करताना आम्ही विद्यार्थ्यांनी प्राथमिक पातळीवर कशा पद्धतीने त्याचा विचार केला पाहिजे किंवा कोणत्या अंगाने त्याचा विचार केला पाहिजे? मला असं वाटतं कुठलाही प्रश्न असेल ना तर तो आपण विचार करायचा झाला तर माझा आणि त्या प्रश्नाचा संबंध काय, माझ्यापुरतं मी उत्तर काय काढीन, इथून सुरुवात करतात. म्हणजे मगाशी जसं उदाहरण मी कचऱ्याचं दिलं की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करणं, किंवा म्हणजे पुण्याचे पहिले 5 प्रश्न काय, असं जर तुम्ही विचारलं तर कचरा व्यवस्थापना पहिल्या दुसऱ्या नंबरला लागतो, इतका महत्वाचा प्रश्न बनलाय. मग या प्रश्नाचा माझ्याशी काय संबंध? प्रश्न मोठा असेल पण माझ्याशी काय संबंध? मी माझी कृती म्हणून काय करायचं, मी कचरा निर्मितीचं काम कुठं कुठं करेन, आणि त्याचं कृतीत दिलेलं उत्तर. म्हणजे मग मी वाण्याकडे, उदाहरणार्थ मी भाजीवाल्याकडे गेले तर मी पिशवी न घेता गेल्यामुळे त्याच्याकडून मला कॅरी बॅग घ्यायला लागते आणि मग एक कॅरी बॅग हा कचरा तयार होतो. म्हणजे मग कचरा तयार कसा होतो त्याला मी जबाबदार आहे. मग मी पिशवी घेऊन गेले तर कचरा होणार नाही. म्हणजे माझ्यासाठी मी त्या समस्येचं उत्तर काढलं. स्त्री पुरुष समानता हा खूप मोठा विषय आहे, पण हे म्हणत असताना माझ्या बहिणीसोबत म्हणजे बहीण भावांची वागणूक ही समान आहे ना, मी माझ्या बहिणीला आणि भावाला सारखं वजन देईन ना, का मी फक्त भावाचंच ऐकेन आणि बहिणीचं ऐकणार नाही, मी फक्त भावालाच असं असं करेन आणि बहिणीला ऐकणार नाही. म्हणजे भाऊबीज घेणाऱ्या बहिणींनी असा विचार केला पाहिजे की मी जेव्हा भाऊबीज घेते तेव्हा माझ्या भावाला रिटर्न गिफ्ट म्हणून मी काय देईन, तर मी त्याला तोडीची समजीन ना. म्हणजे विषय असेल समानता, पण माझ्या वागण्यातली समानता ही माझ्या मूल्यांशी निगडीत आहे, असं म्हणून माझी एखादी छोटीशी कृती त्याच्याबद्दलची असेल का की जी उत्तराकडे मला घेऊन जाईल. आणि त्यामुळे माझ्या भावाची भाऊबीज मी घेत असताना भावाच्यासाठीच्या रिटर्न गिफ्टचा मी विचार करते. म्हणजे मी फक्त घेणारीच नाही, हा संस्कार आजच्या शिकणाऱ्या मुलींवर सुद्धा व्हायला हवाय की हा काही हक्क नाहीये. म्हणजे जेव्हा पुढं हक्काची भाषा जाते ते हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मग माझ्या कर्तव्याच्या बाजूनं काय वाक्य येतं बरं, हा विचार करायला मी लहानपणापासून शिकले. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचा आणि माझा संबंध असं तुम्ही गणित मांडायला लागलात तर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट तरी अशी सापडेल, आणि ती सापडल्याचा जो आनंद आहे ना तो तुम्हाला म्हणजे कार्यप्रेरणा देईल, पुढे काय करायचं ते उत्तरच देऊन टाकेल. खूपच छान.
ताई मला असं वाटतंय की आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. तर अनन्या साळुंखे हिला शेवटचा प्रश्न विचारायला मी सांगते. अनन्या आहे का? नमस्कार ताई, माझं नाव आहे अनन्या सुहास साळुंखे. माझा असा प्रश्न आहे की तुम्हाला जसे शिक्षण मिळाले त्या प्रकारचे शिक्षण आम्हाला सध्या मिळत नाही. सध्या फक्त स्पर्धात्मक शिक्षण सगळीकडे सुरू आहे. त्यामुळे समाजसेवेचे शिक्षण आम्हाला मिळत नाही. त्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? एकच मिनिट मी फक्त भर घालते की सध्याच्या परिस्थितीत आता च्या परिस्थितीत मुलांनी काय केलं पाहिजे अशा स्वरूपाचं मार्गदर्शन थोडं तुम्ही करावं. हा प्रश्न जरा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आहे. तर याचं उत्तर मी असं देईन की अनन्या, पहिली गोष्ट अशी आहे की शिक्षक शाळेत असतात हे तुझं गृहीतच चुकीचं आहे. म्हणजे शिक्षक फक्त शाळेत नसतात अगं, शिक्षक आपल्या आजूबाजूला असतात. म्हणजे ज्यांच्याकडून आपण शिकू शकतो त्यांना शिक्षक म्हणायचं. म्हणजे आजूबाजूला एखादी तुझ्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी मैत्रीण असू शकेल की नाही, जी खूप तुझ्यापेक्षा जास्त चांगली सायकल चालवते. मग तिच्याकडून सायकल चालवण्याच्या ट्रिक घेणं हे सुद्धा शिक्षणाचे असं आधी तू स्वतःला म्हणायला शिक. मी भरपूर वाचन करते, म्हटलं तर पुस्तकांमध्ये इतके शिक्षक लपलेले आहेत, आपल्या नातेवाईकांमध्ये आहे, ज्येष्ठ नागरिकांमध्ये. म्हणजे आजी काहीतरी वेगळ्याच 4 गोष्टी शिकू शकते. कदाचित परीक्षेत मार्क मिळतील अशा गोष्टी शिकवणार नाही हे खरंय, पण जगायला उपयोगी पडतील अशा शिकवू शकते. म्हणजे उदाहरण म्हणून सांगते की आपल्याकडे येणारी एखादी भांडी घासायला येणारी मावशी असेल तर तिचा पगार आपल्या घराच्या तुलनेत खूप कमी असतो. मग ती तिचं घर कसं भागवते, काटकसरीनं कसं राहते, हे सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे की जे आपण तिच्याशी बोललं पाहिजे. म्हणजे अनेक जणांची घरं छोटी असतात, ती छोट्या घरांमध्ये कसं राहतात हे बघून त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे समाज दर्शन वेगवेगळ्या प्रकारानं केलं तर आपल्याला शिक्षक सापडत जातात. वर्गात शिकवणारे शिक्षक स्टाफ रूम मध्ये गेल्यानंतर वेगळं बोलू शकतात. तुम्हाला त्यातल्या त्यात आवडणाऱ्या शिक्षकांना असं विचारा, ताई घरी येऊ का तुमच्या, आणि जे हो म्हणतील अशांच्या तुम्ही घरी गेलात तर घरी गेल्यावर तुम्हाला वेगळंच काहीतरी लक्षात येईल. एखाद्या ताई खूप छान स्वयंपाक करत असतील, एखाद्या मांडणी खूप छान करत असतील. म्हणजे आपलं आयुष्य ज्याच्यावर अवलंबून आहे त्या सगळ्या बाबतीतली व्यक्ती ही शिक्षक असू शकते. फक्त इंग्रजी गणित शिकवते तीच व्यक्ती शिक्षक असेल असं नाही. म्हणजे आपल्या जवळपास एखादा माणूस असा असू शकतो की जो एखादी गोष्ट नियमित करतोय. का बरं तो नियमित करू शकतो आणि आपण करू शकत नाही, हे त्याच्याकडून शिकणं हे सुद्धा शिक्षक असण्याचीच गोष्ट आहे. म्हणजे जाता जाता मी एक उदाहरण देते. प्रबोधिनीचे दुसरे संचालक अण्णा ताम्हनकर होते आणि ते अशा नियमित वागण्यावर नेहमी बोलायचे. आणि मग ते असं म्हणायचे, तुम्हाला शिकायचंय ना, कुठली तरी एक छोटी गोष्ट नियमित करायला सुरुवात करा, तुमच्या आयुष्यात बदल होतो की नाही बघा. आणि म्हणून त्यांनी आणि मी चर्चा करून मी ठरवलं होतं की रोज उपासना करायची. आणि मी माझ्या 10वीत असल्यापासून सलग 12 वर्ष एकही दिवस न चुकता सकाळी 5:15 वाजता उपासना करत होते. आणि ते म्हणाले, हा तू तुझ्या मनाला वळण कसं लावतेस त्याचा विषय आहे. तुला एक गोष्ट जमली की 100 गोष्ट जमतील, पण एक गोष्ट जमण्यासाठी तू आग्रह धर. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी बाहेरून शिकायच्या का, तर नाही, काही गोष्टी आपल्या आपण पण शिकायच्या. आणि त्याच्यासाठी सातत्यानं एखादी गोष्ट करायला सुरुवात केली तर यातल्या अनेक गोष्टींची उत्तरं सापडतील. आणि मग तशी माणसं तुम्हाला आजूबाजूला दिसतील की याच्याकडून हे शिकता येईल, त्याच्याकडून ते शिकता येईल, त्याच्याकडून ते शिकता येईल. एखाद्याचं हस्ताक्षर सुंदर असतं, एखाद्याचा नीटनेटकेपणा सुंदर असतो, एखादा माणूस खात्रीनं वेळेत येतो म्हणजे येतोच. हे सुद्धा आयुष्यातलं महत्वाचं शिक्षण आहे. त्याला परीक्षेत कदाचित 2 मार्क मिळाले असतील कमी, फरक नाही पडत, पण आयुष्यात जर तो वेळेत एखाद्या ठिकाणी पोहोचत असेल तर त्यानं त्याच्या आयुष्याचा एक वरची पायरी वेगळ्या पद्धतीनं तो पुढे जाऊ शकतो. हे त्याच्याकडून शिकता येऊ शकतं.
आणि त्यामुळे फक्त शाळेत शिक्षक असतात असं नाहीये. आपल्याला शिक्षक शोधावा लागतो. आपली दृष्टी तशी तयार झाली की अनन्या तुला हा प्रश्न पडणार नाही, कारण तुला त्याचं उत्तर मिळायला लागेल. म्हणून छान पाहिजे. आई, गप्पांचा कार्यक्रम संपूच नाही असं वाटतंय. म्हणजे फक्त मुलांनाच नाही तर मलाही खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मला खात्री आहे की सगळ्यांनाच असं वाटत असणार आहे. पण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वेळेच्या दृष्टीने बघता आपण आलेलो आहोत. आत्ताच तुम्ही म्हणालात की जसं वेळेत गेलं पाहिजे, जसा कार्यक्रम वेळेत सुरू झाला पाहिजे, तसा वेळेत थांबलाही पाहिजे. तर अगदी त्या दृष्टीने मी माननीय महेंद्र भाईंना अशी विनंती करते की त्यांनी समारोपाचे 2 शब्द बोलावे. माननीय सुवर्णाताई आणि आपण सगळे विद्यार्थी प्रबोधक, खूप छान गप्पांचा कार्यक्रम चालू होता. तुम्ही चांगले प्रश्नही विचारलेत आणि सुवर्णाताईंनी सुद्धा खूप अत्यंत सोप्या शब्दांमध्ये अनुभव सांगत सांगत काही सूत्र तुमच्या समोर मांडली. समाजसेवा हा शब्द किती जरी मोठा असला, अवघड असला, तरी साध्या साध्या गोष्टींमधून आपण त्याची कशी सुरुवात करू शकतो, आपल्या आपल्याला कसं जाणवू शकतात, आणि त्यातून शालेय स्तरापासून मला काय त्याचे असं न विचारता, हो मला काहीतरी त्याचं देणं लागतं, मला काहीतरी घेणं लागतं, मला काहीतरी त्या अडचणींवरती उत्तर शोधायचं आहे, मी असंच नाहीच खपवून घेणार, अशा प्रकारचं म्हणायला तुम्ही सुरुवात केलीत तर आपोआप आसपासचे प्रश्न हे आवासून तुमच्यासमोर उभे राहतील. दुर्दैवानं भारतामध्ये प्रश्न शोधायला जायला लागणार नाही इतके प्रश्न आपल्या आसपास आहेत. नुसते डोळे उघडे ठेवलेत आणि जागरूकता ठेवली, संवेदनशीलता तुम्ही तयार ठेवली तुमची, तर तुम्हाला लक्षात येईल की हो, की हे आहे बरं का, हा प्रश्न माझ्या शाळेतला आहे, माझ्या वर्गातला आहे, माझ्या मित्रमैत्रिणींच्या मधला आहे, माझ्या घराच्या समोर चालू असलेल्या बांधकामामधल्या एखाद्या छोट्या मुलाच्या बाबतीत हा प्रश्न आहे की नाही, त्याच्या शाळेचं काय होणार आहे, त्याच्या खेळाचं काय होणार आहे. सुवर्णताईंनी स्वतः प्रबोधिनीमध्ये शाळेत असल्यापासून डोळसपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहायला सुरुवात केली आणि त्यांना जो एक प्रश्न महत्वाचा वाटला, गरिबीच्या संदर्भातला, गरिबीवरती उत्तर शोधण्याच्या संदर्भातला, आणि या सगळ्यामध्ये महिलांना, ग्रामीण महिलांना या सगळ्याला सन्मान देण्याचा, आत्मसन्मान देण्याचा जो काही महत्वाचा भाग, पुण्यापासून जेमतेम 80 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पण अत्यंत दुर्गम आणि अविकसित अशा वेल्हे तालुक्यामध्ये, अत्यंत दुर्गम अशा भागामध्ये महिलांना बाहेर पडताना सुद्धा जिथं अडचणीतून बाहेर पडायला लागायचं, घरातून बाहेर पडताना सुद्धा 10 चौकशा करायला लागायच्या, 10 परवानगी घ्यायला लागायच्या, कधी प्रसंगी मार सुद्धा खायला लागायचा, अशा सगळ्या प्रसंगातून हळूहळू बाहेर काढत दिल्लीची आणि आता झालेली गुजरातची किंवा राजस्थानचा दौरा हा, म्हणजे त्या गावातल्या लोकांनी पहिल्यांदाच जणू काही त्या महिला या विमानानं बाहेर पडतायत आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन लोकांना भेटतायत, याचं एक विलक्षण ज्याला म्हणजे की आतलं सामर्थ्य हे त्या महिलांमध्ये जागृत करण्याचं काम हे सुवर्णाताईंनी गेली 25 वर्ष या भागात सातत्यानं काम करून, चिकाटीनं काम करून हे केलेलं आहे. संकट काही कमी आलेली असतील असं नाही आहे, पण आज काही तुमच्यासमोर त्यांनी संकटांपेक्षा त्यांचे आनंदाचे आणि अडचणीचे आव्हानात्मक प्रसंग हे थोडेसे जास्ती मांडले. पण या सगळ्या प्रसंगांवरती मात करत असताना आपली इच्छाशक्ती ही दांडगी ठेवणं, पक्की ठेवणं, स्वतः स्वप्न बघताना इतरांना स्वप्न बघायला लावणं आणि इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनाच तयार करणं, हा जो एक अत्यंत महत्वाचा एक जगण्याचा मूलभूत भाग हा त्यांनी उलगडून दाखवला आपल्या सगळ्यांसमोर. तुम्हाला खूप महत्वाचा वाटतो, खूप प्रेरणादायी आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा सुरुवात करता येईल अशी अनेक उदाहरणं त्यांनी आपल्या सगळ्याच्यामध्ये दिली. आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी ज्यांना असं वाटतंय की हे प्रत्यक्ष बघायला जाऊयात, त्यांनी अनेक संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यातली एक संधी असते ती म्हणजे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये भातशेती लावायला चला, आणि एक दिवस आपल्या की जे कोणी शक्य असेल तर जाऊयात आपण सगळेजण भातशेती लावण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊयात. पावसाळा अजून लांब आहे, 6 महिन्यात अजून पावसाळ्याला, ठीक आहे ना, पण आत्ता महिन्याभरात 2 महिन्यात जाऊयात जरा ग्रामीण भागामध्ये, ज्या महिलांचे ते वर्णन करतायत त्या महिलांना प्रत्यक्ष भेटूयात,
प्रत्यक्ष त्यांच्याकडून त्या सगळ्या कथा ऐकूयात. असंही जर का या थोडा करोनावरती नियंत्रण मिळाल्यानंतर थोडी परिस्थिती मोकळी झाली तर आपल्यापैकी अनेकांनी असं आवाहन आम्हाला करावं, आग्रह धरावा आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं अशी छोटीशी सहल ही त्या भागात आपण जरूर काढूयात. उत्साह आणि मोठा गट असेल तर एखादा किल्लाही आपण जरूर बघूयात. थोडीशी स्वतःला ताणण्याची, बरं तो राजगड असेल, तोरणा असेल, अशी स्वतःला ताणण्याची आणि समाज बघण्याची चांगली संधी या वयातही आपण घ्यायला सुरुवात करूयात. आपल्या गल्लीपासून ते आपल्या जिल्ह्यापर्यंत हा प्रवास तरी नक्की आपण या वयात करू शकू असा विश्वास सुवर्णताईंच्या बोलण्यातून हा त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी दिलेला आहे. मी एक या निमित्तानं जरूर असं सुचवतो सुवर्णताईंना सुद्धा आणि आपल्या मुलांना सुद्धा की आपल्या इथल्या काही मुलींच्या बरोबर या मुलांचा संवाद होऊ शकेल का? आता मोबाईल नावाची गोष्ट बहुतेक ठिकाणी तर आलेली आहे. तर का आपण एकास एक जर का अशी नावं देऊ शकलो की एका मुलाने एका मुलीने एका मुलीबरोबर गप्पा माराव्यात, तर जरूर असा प्रयोग आपण पुढच्या महिन्याभरात करू. आणि अशा नक्की गप्पा करता झाल्या आणि अशा गप्पा झाल्या तर मग आपोआप चला रे आमच्या घरी असं म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाल आणि त्यांनाही शहरामध्ये आपल्या घरी आपण त्यांना बोलवू शकू. असं एक संवादाचं नातं या निमित्तानं सुरुवात होईल किंवा सुरू करूयात असा एक विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं देतो. आणि खूप छान गप्पा झाल्या याच्याबद्दल आनंद व्यक्त करतो. आणि आपण पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा भेटणार आहोत. पुन्हा नवीन व्यक्तीबरोबरच्या गप्पा, पुन्हा वेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तीबरोबरच्या गप्पा मारत मारत आपण एक जगण्याच्या वेगवेगळ्या आयामांना जवळ करूयात. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आनंद वाटला तुम्हाला सगळ्यांना भेटून आणि पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा आपण सगळे भेटूयात. तोपर्यंत ऐपा वाघ स्वयंविकासच्या माध्यमातून दर शनिवारी आपण भेटत आहोतच आणि रविवारी हा गट खुला असणार आहे. त्या गटाच्या माध्यमातून तुम्ही संवाद करू शकाल. एक शेवटची आनंदाची गोष्ट सांगून माझं बोलणं मी थांबवणार आहे. मागच्या आठवड्यात नुकताच एक खूप छान प्रसंग छात्रवृत्तीमध्ये घडला आणि तो म्हणजे आपल्या साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष भारत सासने हे खास प्रबोधिनीमध्ये छात्रवृत्तीमध्ये त्यांच्या एका पुस्तकाचं काम आपलं चालू आहे. त्यांच्या वतीने त्यांचे एक पुस्तक आपण प्रकाशित करतो. त्या निमित्तानं आले होते आणि तास दीड तास खूप छान गप्पा झाल्या त्यांच्या बरोबर. तर असे काही खूप छान वेगळे क्षण असतात, ते आम्हालाही खूप शिकवणारे असतात, समृद्ध करणारे असतात. तर असं समृद्ध करणारं नातं आपण सगळेजण पुढच्या काळात जपूयात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. मनपूर्वक धन्यवाद.